मलिंग स्पॉट झालेला आहे. वेलकम. आणि निशिका आलेली आहे. निशिका थांब बाजलं गे. हॅपी ॲनिव्हर्सरी. गुड इव्हनिंग गाईज. आज बघा आपल्या दादा आणि वहिनींची ॲनिव्हर्सरी आहे, 23वी ॲनिव्हर्सरी. आणि आता आपण मस्तपैकी केक कापणार आहे आणि आपण नंतर जाणार आहोत मस्तपैकी एअरपोर्टला. आणि 3 जबरदस्तीवाले पाहुणे पण येणार आहेत आमच्यासोबत. आम्ही चाललोय निशिकाला आणायला. आणि हे बघा, हे फर्स्ट आहेत, हे येणार आहेत फर्स्ट. आम्ही नाही कॉल केला. हां. आणि हा एक कनक. चला आता आपण केक कापून घेऊया. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. म्हणून एक केक खायचा आहे ना आपल्याला. हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि मनालीने केक मागवला होता मस्तपैकी स्वीट काउंटीमधनं, जो मी लास्ट मनालीच्या बड्डेला मी रोज फालुदा मागवलेला ना, तो यांना खूप आवडलेला, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा स्वीट काउंटीमधनं मागवला आहे. हो ना. आणि बघा पूर्वा, बघा पूर्वा. हा केक मागे जाने दो, तुम आगे जाने दो. हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि हे असं असं ना, अरे तुमच्या शर्टाच्या इकडे या ना. अरे बंद थांब बाजलं गे. जो केक कटिंग वगैरे झालेली आहे, काहीतरी गिफ्ट आणलं वाटतं, गुपचूप दिलेलं आहे आता. नाही काय नाही काय केकचा बॉक्स येतो. रिक्षूला जेवणाची किती घाई झाली, कारण की तिला जायचं आहे ना एअरपोर्टला तिच्या बहिणीला आणायला. म्हणून बघा तिने नुसता पनीर आणि पालक घेतले, रोटी भाकरी काय घेतले नाहीत. आणि कणक बघा नुसतं मिसळ बनवली कणकनी. आणि कणक आता 2 जण जेवणार आहेत. त्याचा पप्पाने जेवणार का त्या ताटात? मी जेवणार आहे ना. 11:10 झाले आणि अजून या पोरींचा काय चालू आहे बघा. अजून यांची तयारी नाही झाली बघा. हे बघा अजून हे रेडी होत आहेत. 11:45ला निघायचं होतं आपल्याला. आणि तेच जर जायची फ्लाईट असती तर आपला किती वेळ उशीर झाला असता. आपल्याला फ्लाईट मिस झाली असती आपली. अरे 56 कसले साल झाले. मगाशी बोललो लेडीजची तर तयारी झाली नाही. हा पण आत्ता आलाय जय देशेकर. लगेच आला बघा. हा 11:45ला येणार होता. चला 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 निघू. आपली फ्लाईट ही रेड कलरमध्ये आहे. ती आपल्या निशूची फ्लाईट आहे आणि ती आता दुबई क्रॉस करणार आहे थोड्या वेळाने. हे बघा इथे दुबई आहे, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट थांबा. हे बघा आता ही जस्ट, हे बघा आता ही दुबई क्रॉस करणार आहे जस्ट. हे बघा. तर चला आता आपण जाऊया. आणि आपल्याला टायमिंग दाखवतोय, अरायविंग टायमिंग 2.38 आवर्स. सो बघूया आपण किती वेळात पोहोचतोय. चला फटाफट, आपल्याकडे 2.5 तास आहेत. 2.5 तासाच्या आत आपल्याला पोहोचायचं आहे. चला बाय बाय. तर चला आता या मंडळींची बघा ॲनिव्हर्सरी संपलेली आहे आणि आता फेऱ्या मारतायत जेवण बिवून. आणि पटकन रात्री रेडी राहा. 3 वाजता आम्ही येतो निशूला घेऊन.
तर चला काय करू बोलते काय जेवण बिवण बनवून ठेवा ना तिला मस्तपैकी. भुकीची. बिचारी हो काहीच नाही भुकीची. खाल्लं बिचारी. बर्गर खाल्ला एक आणि फ्राईज खाल्लेत तिने. बोलते सो चला गाईज आता आपली गाडी रेडी झालेली आहे. सगळेजण बसून घ्या पटापट. चला चलो लेट्स गो. सो गाईज आता आपण पोहोचलोय आधारवाडी सर्कलला. रात्रीच्या वेळेस ट्रॅफिक नाही आहे जास्त, त्याच्यामुळे आपण लवकर पोहोचलो. अगदी 20 मिनिटात इथे पोहोचलोय आपण आपल्या घरापासून. आणि आता आपल्याला एअरपोर्टला जायला दाखवतोय 1 तास 16 मिनटं इथून. आता पोहोचलोय आपण दुर्गाडीला. आणि बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. सो मंडळी आता आपण एक 10 मिनिटात पोहोचणार आहोत एअरपोर्टला. आणि निशिकाचं प्लेनचं लँडिंग पण आता अर्धा तास राहिलेलं आहे. म्हणजे आपण बरोबर टायमावर पोहोचलेलो आहोत. म्हणजे एक अर्धा तास आधी पोहोचतो आहे आपण. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. मस्त एकदम वेळेत आलो. ट्रॅफिक पण नाही मिळाली आम्हाला. फक्त जायचं असला ना की ट्रॅफिक असते. आपण बघा मंडळी आता आपण पोचलोय वीर बाजी पासलकर मार्ग. हिंदी स्वराज्याचे पहिले सरसेनापती. तो आपण फायनली आता पोचलेलो आहोत एअरपोर्टला. सो आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत एअरपोर्टच्या. आता आपण इथं मस्त गाडी पार्क करणार आणि मग जाणार अरायवलला. आपली गाडी आता पार्क झालेली आहे. P52B 28B. कोणाला काय खायचं असेल तर शेट इथे आहेत खाण्यासाठी. बास्किन रॉबिन्स आईस्क्रीम वगैरे कोणाला जर खायची असेल. आणि वाव चायना पण इकडे. दीक्षू तुला जर खायचं असेल तर शेट इकडे आहेत. मगाशी आपल्या व्हिडिओमध्ये आहे बोललेली आहे कोणतरी. हां म्हणजे बघा फाउंटन. आणि वरती बघा कोण आपले छत्रपती शिवाजी महाराज. हमारे शेट की काय वर करतोय काका आता आती होतोय. सो आम्ही आज सहज टाईमपास म्हणून फिरायला आलेलो डिपार्चर गेटला. आता आपण पुन्हा चाललो आहे अरायवलला. सो लेट्स गो मंडळी. आता एक 10 मिनटात फ्लाईट आता लँड करणार आहे निशूची. ती आता सध्या तिच्या मम्मी पप्पांच्या इकडे गेलेली आहे. म्हणजे आपल्या एरियामध्ये गेलेली आहे. आम्ही चेक केलं. सो आता आपली फ्लाईट तुम्हाला दाखवतो कुठे आहे. बघा रेड कलरमध्ये दिसतोय फ्लाईट आपली निशूची. आणि बघा कुवैत मुंबई. आणि आता कल्याणला पोचणार आहे ती. मग ती आधी कल्याणला जाणार आणि परत येणार. कल्याणला उतरली असती तर घरी आम्ही सांगून यार हो ना. मग ते कल्याणला उतरली असती तर आपल्याला यायला नसतं लागला ना नाही का. ते मंडळी कशी झोपलेली आहे. गाढ झोपलेले आहेत ते. त्यांच्या फ्लाईटला उशीर आहे. आपण पण कणक येऊ तेव्हा आपल्याला पण असंच झोपावं लागणार वाटतं. आपण ट्रेनला येणार आहोत नेक्स्ट मंथमध्ये. कुठे जाणार आहोत कणक आपण. दुबई. सो नेक्स्ट मंथ आपली एक ट्रिप जाणार आहे दुबईला. आणि ओनली 2 पीपल्स वी हॅव. कनक आणि मी. वाय आता हे फ्लॉवर घेण्यासाठी आलेले तिथे फ्लोरिस्ट फ्लायमध्ये. सो आता आपण एक
बुके घेणार आहोत निशूसाठी. वेलकम फॉर हर वेलकम. सो मंडळी बघा, आता आपण मुंबई एअरपोर्टला आहे, टर्मिनल 2वर अरायवलला. आपण आलो आहे निशिकाला रिसीव करायला. ती आता टिब्लिसीवरनं तिची एक्झाम संपली आणि संपून आता येत आहे ती. सो बघा किती प्रसन्न असाने आपल्या महाराजांचा इथे एवढा मोठा पुतळा आहे. आणि हे तुम्ही कारंजा पण बघू शकता. आणि किती फास्ट प्रवास झालेला आहे आता विमानामुळे. 3 तासात ती कुवेतवरून इथे पोहोचली आणि त्याच्या आधी तिचं 2 तासाचं टिब्लिसी टू कुवेत एक फ्लाईट होती आणि 3 तासाचा लेओव्हर होता. म्हणजे ती दुपारी इंडियाच्या टायमिंगनुसार ती 4:30ला निघालेली आणि आता वाजलेत बघा तुम्ही 2 वाजलेत. 2 वाजता ती इंडियामध्ये लँड झालेली आहे. आता तिचं इमिग्रेशन वगैरे क्लिअर करून ती येईलच आता, पण सेफली पोचलेली आहे. आणि बाकी तर तुम्हाला माहीतच आहे. बस बघा मंडळी, एअरपोर्टवर वाघ आलाय बघा. वाघ आले बाय, वाघ दिसला का वाघ तुम्हाला? कसा आहे वाघ? खतरनाक भारी ना. वेलकम निशिका, वेलकम. आणि निशिका आलेली आहे. निशिका आपल्याला मलिंगा स्पॉट आलेला आहे. लसित मलिंगा. नवीन मैत्रीण भेटलेली आहे तिची, फिलिपाईन्सची न्यू फ्रेंड. निशिका आलेली आहे आता. आणि निशिकाने बघा गिफ्ट आणलेलं आहे आमच्यासाठी. आणि बघा आम्हाला लसित मलिंगा, श्रीलंकन बॉलर आणि MIचा प्लेयर आणि कोच. तर चला आता आपण निघतोय आणि आपली मंडळी आलेली आहे. सामान ठेवून घेऊया आपण. आणि हे आपण बघा काहीतरी मागवलं आहे ड्युटी फ्रीमधनं मस्त पैकी. सो आता बघा मंडळी, आपण आता गाडी बाहेर काढतोय. तर पार्किंगचे रेट्स तुम्हाला दाखवतो. 0 to 30 minutes 160 रुपीज, 31 to 60 minutes 250 रुपये, म्हणजे 1 तासाचे 250 रुपये. आणि 1 तास ते 2 तास 370 आणि 2 तास ते 3 तास 400 आणि 24 तासाकरता 1000 रुपये आहे. पवई लेक, ओल्ड मेमरीज काकाच्या. हो सो गाईज बघा, आपण आता पहाटेचे वाजले 3:55 आणि आता आपण पोचलो तलावपाली. ठाण्याच्या शान जी ओळखली जाते तलावपालीला आपण पोचलेलो आहोत. आणि बघा सकाळचे 4 वाजता हे लोक काय खात आहेत बघा. ही नूडल्स खाते, हे शोरमा खाते, ही पोहे खाते आणि याने पण डाएटवर. माझी उडे ठाणे. आणि ही फेमस मिसळ माझी उड्याची पण अजून चालू नाही झाली. मावशीचं काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस. आणि तिकडनं इडली पण घेतलेली आम्ही. हे बघा, आमच्या गाडीमध्ये डिझेल बिलकुल नाही आहे, कारण की आम्हाला कोणी स्पॉन्सर मिळालं नाही. स्पॉन्सरशिप मिळाली होती आम्हाला, पण स्पॉन्सरने हात वरती केले. बोलतो काय खायचं ते खा, पण बोलतो मी डिझेलला पैसे देऊ शकत नाही. आणि जेव्हा हॉटेलला जायची बारी आली तेव्हा डायरेक्टच पलटी मारली. कसं काय करत आहे, काय जिंदगी आहे. मेंटोस नाही, पेकी जिंदगी बोल ना. तसं आता सगळ्यांनी नाश्ता केलाय. हा, सगळ्यांना मस्त पैकी नाश्ता केलेला आहे. 1,500 रुपये पर प्लेट होती.
सगळ्यांचा पोट एकदम फुल झालेला आहे. काही टेन्शन मारायला नाही. टेन्शन हा, नाही. तुझ्या हा. आपले पैसेवाले नाहीत ना बोलले. धक्का मारते. हा, काय काय मनाली काहीतरी बोलली, तुम्ही ऐकलं असेलच. हीच येते मनाली. काय बोलतात बघा. काय बघितलं तुम्ही? काय 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 नाही कोणत्या गावात गेले तुम्ही त्या दिवशी? पडले गाव. पाडले गाव. इंग्लिश मध्ये आहे का? इंग्लिश मध्ये पाडले गाव. पाडले. पाडले गाव. अरे हा बघा हसतो कसा. हाच आहे का तो त्या गावचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय. हा ना तो तिथला डिझेल टाकलेला आहे. फुल केलेली आहे आपली टाकी. सो चलो निकलते हैं अभी. बिस्किट खात होती आणि काय आकाशवाणी घडली. दे ना. सो वेलकम निशू. टिटवा मध्ये तुझे हार्दिक स्वागत. जॉर्जिया टू टिटवा ट्रिप आपली मस्तपैकी झालेली आहे. वेलकम वेलकम टू होम. पेट्रोराम बोलले ना काकाला. काय का आरती बोलते का काकीला? ए मुन्नू पण उठली, मुन्नू पण उठली, पूर्वा पण उठली. लाईट लाव रे वा. चॉकलेटची बॅग आली. वाव बघा निशू आल्याची खुशी सगळ्यांना. सो मंडळी चला आता हा व्लॉग आपण इथेच संपवतोय. निशिका घरी आलेली आहे. बाकी पुढे आपण तुम्हाला दाखवूया आणि ती पण तिची जर्नी शेअर करणार आहे. कसे कसे तिला एक्सपिरियन्स आले छान छान वाईट वाईट जे काय असतील ते. सो चला बाय बाय. आणि हा व्लॉग तुम्ही नक्की बघा कारण की या व्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे निशिका सोबत आणखी एक व्यक्ती, ती म्हणजे आपली लसित मलंगा, MI चा क्रिकेट प्लेअर आणि श्रीलंकन इंटरनॅशनल प्लेअर.